चित्र आपल्या सगळ्यांसमोर उभं केलं जात होतं 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी की अब की बार 400 पार. आणि हे जशी निवडणूक लागली आपल्याला वाटलं रे एवढी निवडणूक खेचलेली आहे, प्रत्येक निवडणूक जशी पार पडत चाललेली आहे, पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा झाला, तर तिसरा टप्पा येईल. भाजपा एक्सपोज होत चाललेली आहे आणि 400 पार काय हे 200ला तरी पोचतील का हा प्रश्न आता भारतात सगळे विचारायला लागलेले आहेत. आणि मी खास करून तुम्हाला सांगायला एवढ्यासाठी चाललेलो आहे कारण अनेकदा आपल्याकडे असे भाजपाचे लोक येऊन सांगतील या एनडीए मधले जे एनडीए महायुती बोलतात ते एनडीए मध्ये कोण कोण आहे जर आपल्याला माहिती असेल तर भाजपा आहे, ईडी आहे, आयटी आहे, सीबीआय आहे, मिंदे गट आहे, फुटलेली राष्ट्रवादी आहे. हे सगळे येऊन तुम्हाला सांगतील तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा महाविकास आघाडीला मतदान करू नका कारण आमचे तर 400 येणारच, तुमचं मत कशाला फुकट घालवतात. त्यांना तुम्ही आज प्रश्न विचारा की हे 400 येणार ते कुठून ते आम्हाला पहिलं सांगा. माझ्या विरोधात असणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याची साधी ग्रामपंचायत देखील बरखास्त करण्याचे कार्यक्रम मी केले नाही. छोटे चाळे करण्यासाठी राजकारण नसतं, मोठे मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजकारण असतं. आणि त्याच्याचमुळे 5 वर्ष मी जरी संघटनेचं काम करत होते, संविधानिक पदावर नव्हते, तरीही माझ्यापासून माझा माणूस, माझा कार्यकर्ता दूर झाला नाही कारण मी त्याची कशात मिंदी नाही. मी त्याला जे दिलंय वारी आहे, तुझ्या गावात किती लोकसंख्या आहे, किती 25-50 हे घेऊन जा, माझाच चहा, माझेच पोहे, माझाच फंड. कधीच मी कुणाला त्रास दिला नाही, छळलं नाही.